फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये कोकणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर येत आहे। रत्नागिरीच्या दापोली, खेड आणि मंडणगडमध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। माहिती अधिकारातही धक्कादायक बाब समोर आली आहे। अनेक कामं केवळ कागदावरच आहेत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी हा भ्रष्टाचार समोर आणलाय। अनेक कामं कागदावरच असून त्याची बिलही पास करण्यात आली आहेत। दापोलीच्या वनौशी गावात तर 8 बंधाऱ्यांपैकी 7च बंधारे बांधण्यात आले आणि 8वा बंधारा कागदावरच दाखवून 16 लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। या योजनेची जबाबदारी असलेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांनीच जलयुक्त शिवार योजनेचे 3 तेरा वाजवले आहेत। रामदास कदम यांनी या सगळ्या संदर्भात आता भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केलेली असून पुराव्यासह मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि स्वतः रामदास कदम या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणतायत बघूया। 6 हेक्टर म्हणजे 15 एकर, जवळपास 15 एकरची जागा झाली। तर 15 एकर म्हणजे जवळपास 3000 खड्डे त्यांनी, म्हणजे की 3000 समतल चर त्यांनी मारायला हवे होते। म्हणजे फक्त जागेवरती 26 चर आहेत आणि ते पण व्यवस्थित मारले गेलेले नाहीत। मग अशा पद्धतीने आणि एसडीओची प्रत्येक कामाची पाहणी करणं हे एसडीओची जबाबदारी असते। एसडीओने पाहणी करून त्यांचे रिपोर्ट फायनल करून त्याच्या बिलांवरती सह्या करून बिलं कॉन्ट्रॅक्टरना देऊन झालेत, म्हणजे निधी आलेला कॉन्ट्रॅक्टरना पैसे देऊन झालेत। मग हे काय झोपले होते का? मग ह्याच्यामध्ये ह्यांचा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन हा सगळ्या अधिकाऱ्यांची ह्यांची मिलीभगत करून या सगळ्यांनी हा भ्रष्टाचार केला असा स्पष्ट आरोप आहे। ही सगळी कागदपत्र मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहे आणि त्याच्या कामाचे जे फोटो आहेत माझ्याकडे आलेले आहेत, सगळे फोटो, सगळी माहिती आलेली आहे। ती सगळी माहिती आणि आपण देखील सगळ्या काही साईडवरती जाऊन आलेला आहात। आपला देखील जो रिपोर्ट आहे तो देखील मुख्यमंत्र्यांना माध्यमाच्या माध्यमातून निश्चितपणे समजेल। तर या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनामध्ये आणून ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चौकशी लावून जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सचिन देसाई। सचिनकडून अधिक माहिती घेऊया। सचिन, माहिती अधिकारातनं ही बाब समोर येते, नेमकी भ्रष्टाचाराची तीव्रता किती आहे, काय अपडेट्स? कोकणातल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा एक प्रकार समोर आलाय। दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला असा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी केला आहे। दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यांमध्ये गेल्या 2 आर्थिक वर्षांमध्ये जवळजवळ 10 कोटी रुपये जलयुक्त शिवार या योजनेवर खर्च झाले होते। मात्र यातील अनेक पैसे हे केवळ कागदावरच खर्च झाले आणि प्रत्यक्षामध्ये कुठेच बंधारे बांधले गेले नाहीत, समतल चर खोदले गेले नाहीत असा आरोपही योगेश कदम यांनी केला। यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेतलाय। माहितीच्या अधिकारामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी जी माहिती गोळा केली होती त्या आधारावर त्यांनी हे आरोप केले। खेड परिसरामध्ये अनेक बंधारे असे आहेत की एकाच गावामध्ये एकाच नाल्यावरती 5-5 बंधारे बांधले गेलेत, त्यावरती 80 ते 90 लाख रुपये खर्च झालेत। मात्र या बंधाऱ्यांचा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना कुठचाच फायदा होत नाहीये। याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। अनेक ठिकाणी या बंधाऱ्यांमध्ये मोठमोठे दगड टाकून त्यावरती कॉन्क्रीट केलं गेलंय, वरून मुलामा केला गेलाय, मात्र प्रत्यक्षामध्ये आतलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। याचबरोबर दापोलीमध्ये अनेक भाग असे आहेत की ज्या ठिकाणी समतल चर खोदले गेलेत, मात्र 15 एकर जागेमध्ये ज्या ठिकाणी 1500 ते 1600 चर अपेक्षित आहेत त्या ठिकाणी केवळ 27 चर खाल्ले गेलेत आणि काही लाख रुपयांची बिलं अदा केली गेलीत। याचबरोबर दापोली जवळच्या एका वनौशी या गावामध्ये गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये 8 चर मंजूर झाले होते, 8 बंधारे मंजूर झाले होते। यापैकी 7च बंधारे प्रत्यक्ष बांधले गेले, एक बंधारा बांधला गेला नव्हता, त्याची किंमत जवळजवळ 16 लाख रुपये होती। आणि आता माहितीच्या अधिकारात हा सगळा प्रकार उघड होतोय हे लक्षात आल्यावर या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घाई करत या 8व्या बंधाऱ्याचं कामही सुरू केलंय। एकूणच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यात लक्ष घातलंय, त्यांच्या मुलांनी हा सगळा भ्रष्टाचार समोर आणलाय। त्यामुळे लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घेऊ असंही स्पष्ट केलंय। हो सचिन, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।